श्री गजानन महाराज भक्ती विजय ग्रंथ अध्याय 10. श्री गणेशाय नमः. बंकटहरी आणि मंडळी वर्गणी जमा करण्यास गेली. भाविकांनी वर्गणी दिली. केली टवाळी कुस्तितांनी. कुस्तीत वदले मंडळीस वर्गणी गोळा करण्यास. जरूर का पडली तुम्हास गजाननाच्या मठासाठी. तो आहे संत, तो जे जे आणील मनात ते उत्पन्न करतो त्वरित. मग वर्गणी कशाला मठासाठी. हे टवाळखोरांचे भाषण भास्कर वदला ऐकून. या भिक्षेचे कारण आहे तुमच्या हिताचे. गजाननासाठी नाही मठ बांधायचा काही. गजाननाचा मठ पाही त्रैलोक्य आहे. वैभवाची इच्छा मानवास पूर्ण कर्माने जाते पूर्णास. कोणतेच पुण्य नाही खास संत सेवे सारिखे. गजानन हे सर्व संतांचे मुकुटपणी आहे तसाचे. चांगले होते मानवाचे संत कार्य केल्याने. हे टवाळखोरांना सांगितले त्यावर ते निरुत्तर झाले. शर्मेने ते लाजले मानाखाली घातल्या. जी जागा पडली पदरी कोट बांधिला त्यावरी. झटू लागले गावकरी मनापासूनी. कोट्याचे काम होते शेगावात. दगड चुना त्यांच्या गाड्या येत. त्यावेळी जुन्या मठात समर्थांची होती स्वारी. त्यांनी केला विचार आपल्या विना न होणार कोट्याचे काम लवकर. एका समर्थांनी काय केले बसले रेतीच्या गाडीवर. गाडीवाला होता महार पाहून समर्थांचा शेजार. तो खाली उतरला. महार उतारल्याचे पाहून समर्थ बदले हसून. उतरलास का गाडीतून आम्हा विटाळना होत कधी. त्यावर महार बोलला मी ना बसता आपल्या शेजाराला. हे योग्य न वाटत मला ऐसे बोलून जोडले कर. मारुती ना बसला श्रीरामाच्या शेजाराला. हात जोडून उभा राहिला रामासमोरी. वदले समर्थ त्यावर बाबा तुझी मर्जी बर. माझी नाही तक्रार तुझकडे. गाडीवाल्या मागून बैल चालले. जागेवरी ती नीट आले. समर्थ खाली उतरले. बैसले ते मध्यभागी. 1 एकराच्या जागेवर. जागा मध्यभागी बरोबर पडली कमी थोडीफार समाधीसाठी. 11 गुंठे जास्त जागा मठासाठी घेतली बघा. वापरली ती जागा अधिकारांच्या परवानगीने. एक दृष्ट नराने चहाडी केली लेकाने. जोशी नावाच्या अधिकाऱ्याने या गोष्टीचा तपास केला. समर्थ बदले पाटलास माप होईल दंड तुम्हास. स्फूर्ती दिली त्या जोशास समर्थांनी. तुम्हा हा झालेला दंड विनाकारण आहे भला. परत द्यावा तो संस्थेला ऐसा शेरा मारला. दंड माफ केल्याचा हुकूम आला तेव्हा साचा. तेव्हा हरी पाटलाचा आनंद गगनी मावेना. नव्या जागेत आल्यावर समर्थांनी द्याविले चमत्कार. ते पाहूया लवकर वाचक हो. सवडद नावाच्या गावाला मेहरकरांच्या सानिध्याला. गंगा भारती गोसाव्याला आला होता महारोग. सर्वांग त्याचे गेले कुजून. गेली हाताची बोटे झडून. त्यामुळे गंगा भारती कंटाळून गेला त्या महारोगाला. गजाननाची ऐकून कीर्ती गंगा भारती आला शेगावात. देखून त्या गोसाव्या परत जन अडवू लागले. तू समर्थांच्या दर्शनास मुळीच जाऊ नकोस. समर्थ दिसतील त्या जागेस तेथे तू उभा राहा. समर्थांची आपदास हात तुझे लावण्यास तू जाऊ नकोस जवळी त्यांच्या. एकापासून दुसऱ्यास दुसऱ्यापासून तिसऱ्यास अशा प्रकारे अनेकास लागतो हा रोग. पण गंगा भारती एक दिवस लोकांची नजर चुकवून समर्थांचे दर्शन घेण्या आला. समर्थांच्या पायावरी त्याने ठेवता शिर. त्याची या डोक्यावर चापट मारली समर्थांनी. त्या सरशी तो उभा राहिला. समर्थांना पाहू लागला. समर्थांनी त्या सताडीला लाथ दिली एक वरती. समर्थ स्वतः खाकरले. त्याच्या अंगावर थुंकले. त्यांनी थुंकीत सोडिले बेडक्याला. गंगा भारतीने त्याला मलमासमान मानिला आणि तो चोळला सर्वांगाला. हा प्रकार सगळा एका टवाळखोराने देखिला. तो गोसाव्यास वदला येणे रीती. नासके तुझे शरीर आणि तो वेडा त्यावर थुंकला तुझ्या अंगावर मूर्खावाणी. त्याच्या थुंकीला तू प्रसाद मानला आणि सर्वांगाला चोळला. शुद्ध वेडा आहेस तू. जा टाक तू धुवून साबण लावून. गोसावी हे ऐकून लागला हसू. तो टवाळखोरास वदला जो अंगावरी टाकला बेडका समर्थांनी त्याला.
कस्तुरी समवास आहे. तुझ शंका असेल जर अंगाला माझ्या लाव तू कर. बेडक्यात नाही तुमकी हे खरं, औषधी आहे त्यामध्ये मलमाप्रमाणे लावायला. तो मी माझ्या अंगाला वेडा वाटतो का तुला? मी खचित वेडा नाही, तो बेडका तुला वाटला. मुळीच नाही समजला समर्थांचा महिमा तुला. अरे रे टवाळखोरा, जर पाहायचा असेल तुला या गोष्टीचा पडताळा. माझ्या सवेचला स्नान केल्या जागेवरी, जेथे समर्थ जाती स्नानाला. तिथल्या ओल्या मातीला घासतो मी अंगाला, म्हणजे तुला उमगेल. मग गेले दोघे जण जेथे समर्थ करती स्नान, तेथील माती उचलून आपल्या घेतली करे. त्याच्या करातील मातीला औषधीचा वास आला, कुटाळाच्या करातील मातीला आली दुर्गंधी. हा सारा प्रकार पहिला, कुटाळखोर मणी घोटाळला. समर्थांना तो शरण गेला, कुस्तीत कल्पना सोडून. कोणीही गोसाव्याला बसून देई शेजाऱ्याला, दुरून भजन करी भला. हा समर्थांचे आवाज होता मधुर त्याचा, होता अभ्यास गायनाचा. पालटला रंगरोगाचा 15 दिवसानंतर, भेगापदीच्या गेल्या बुजून. शरीराची दुर्गंधी गेली उडून, गोसाव्याचे भजन ऐकून. मन प्रसन्न झाले समर्थांचे. पत्नीचे नाव अनुसया, ती पती सापल्या घरी आली नेण्या शेगावात. मुलगा संतोष कुमार आपल्या माते बरोबर आला होता बर, वडिलांना नेण्यास. पत्नी वदली नाथ, तुम्ही झाला रोगमुक्त, चला आपल्या गावात तुम्ही आता. गंगा भारती वदला त्यावर, तुमचा होतो आजवर, पण आता तुमचा नाही हे खरं. मज संबंध नको संसाराचा, वदला तो पुत्रास. तू आपल्या मातेस ने सदनी सावकाश, जा बाळा तू हिची सेवा कर. नको देऊस अंतर, लाभते पुण्य बर. मातृसेवा केल्याने मी जर आलो सवडदाला, रोग येईल पुन्हा मला, म्हणून घरी नेण्याला धजू नका. तुमचा होतो आज पावेतो, आता मी देवाकडे जातो. उपयोग करून घेतो नरजन्माचा काहीतरी, ऐसे तो वदला. पाठविले उभय तास सवडदाला, स्वतः शेगावीच राहिला. पुढे तो गेला मलकापुरी. एकदा पौष माशात श्यामसिंग आला शेगावात, चला माझ्या गावात ऐसे वदला समर्थांसी. आडगावी आहे माझा भाचा, नेण्यासाठी घरी त्याच्या. करार आहे आमचा तुमचा, म्हणून मी आलो आहे. तेव्हा वदले समर्थ, तुझ्या भाच्या घरी मी नाही येत. पुढे येईन कदाचित, पण आज मला शक्य नाही. तुम्ही मुडगावात चला माझ्या सदनात, मी आपला आहे भक्त, इच्छा माझी पुरी करा. माझ्या सदनात रहा काही दिवस, मी आपल्याला न्यावयास आलो आहे. समर्थ गेले मुडगावात श्यामसिंगा समवेत, तेथे लोक बहुत दर्शन घेण्यासी आले होते. श्यामसिंगाने भांडारा घातला, मुडगाव जणू पैठण झाला. एकनाथ जैसे पैठणाला, ऐसे मुडगावी समर्थ. आचारी स्वयंपाकास आले, अर्धे अधिक अन्न शिजले. तेव्हा समर्थ वदले श्यामसिंगासे एकाएकी, चतुर्थी आज श्यामसिंगा, मी जेवण नाही घेत बघा. पंक्ती भोजनाच्या होऊ द्या पौर्णिमेला. श्यामसिंग समर्थास वदला, महाराज स्वयंपाक तयार झाला. प्रसाद घेण्यास आपला लोक जमले आहेत. समर्थ वदले श्यामसिंगाला, योग्य आहे व्यावहारिक दृष्टीला, पण मान्य नाही परमेश्वराला. श्यामसिंगाने ऐकले नाही. पंक्ती बसल्या भोजनी, भरले अंबर मेघांनी. विजा चमकल्या गगनी, झाडे मोडली आवाजाने. चहूकडे पाणी झाले, सर्व अन्न वाया गेले. समर्थांचे बोल ठरले खरे खुरे. श्री समर्थांचे पाय धरले आणि त्यांना विनविले. सर्वजण हिरमुसले झाले, न व्हावे उद्या आज सारखे. अचानक हा पाऊस पडला, हा काही नवे पावसाळा. चिंता शिवून दे मनाला, ऐसे समर्थ बोलले. हा पाऊस तुला नाही दगा देणार मुला, ऐसे बोलून फिरविला डोळा समर्थांनी नभाकडे. गोष्ट घडली आश्चर्यचकित, ढगण उरला एकही अंबरी. ऊन पडले भूवरी, स्वच्छ झाले चहूकडे. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला पुन्हा भांडारा झाला. अर्पण केले दौलतीला समर्थांची आचरणी. कमलाकांताने रचलेला 10मो अध्याय समाप्त झाला. नमोनसो श्री गजाननाला, दोन्ही कर जोडून शुभं भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 10मोऽध्याय संपन्नो.